मोठ्या पगाराची नोकरी, मोफत ट्रेनिंग आणि चमकदार ऑफिस. पण काही दिवसांनी समोर आलं असं सत्य, ज्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. वाराणसीमध्ये काही दिवसांपासून एका खासगी ऑफिसची जोरदार चर्चा सुरू होती. बेरोजगार तरुण-तरुणींना आकर्षक पगार आणि त्वरित नोकरीचं आश्वासन दिलं जात होतं. त्यामुळे रोज सकाळी त्या इमारतीसमोर मोठी गर्दी दिसू लागली. अनेक जण दूरदूरच्या भागातून नोकरीच्या आशेने तिथे पोहोचत होते. सुरुवातीला सर्व काही व्यवस्थित असल्याचं दाखवलं जात होतं. मुलाखती, फॉर्म, ट्रेनिंग आणि प्रोसेसिंग फी अशा अनेक गोष्टींच्या नावाखाली उमेदवारांकडून पैसे घेतले जात असल्याची माहिती समोर आली. मात्र काही तरुणांना संशय आला, कारण पैसे भरल्यानंतर त्यांना ना नोकरी मिळत होती ना कंपनीकडून योग्य उत्तर. हळूहळू तक्रारी वाढू लागल्या आणि हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं. यानंतर पोलिसांनी गुप्तपणे तपास सुरू केला. काही दिवस निरीक्षण केल्यानंतर संबंधित इमारतीवर कारवाई करण्यात आली. आत प्रवेश करताच अनेक संगणक, मोबाईल आणि कागदपत्र आढळली. काही जण फोनवर काम करत होते, तर काही घाबरलेल्या अवस्थेत दिसत होते. तपासादरम्यान सर्वात धक्कादायक माहिती तेव्हा समोर आली, जेव्हा एका छोट्या खोलीत अनेक मुली राहत असल्याचं आढळलं. त्या ठिकाणी राहण्याच्या मूलभूत सुविधा देखील व्यवस्थित नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. प्राथमिक चौकशीनुसार बेरोजगार तरुणांना नोकरीचा आमिष दाखवून पैसे उकळण्याचा कथित प्रकार सुरू असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणात काही जणांना ताब्यात घेण्यात आलं असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान कोणत्याही कंपनीत पैसे भरण्यापूर्वी योग्य माहिती आणि पडताळणी करणं आवश्यक असल्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. अशा बनावट नोकरी रॅकेटवर कठोर कारवाई व्हायला हवी का? तुमचं मत